शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। येळकोट मी आहे बाळा, करतो बैलगाडी गोळा। अव कुठून काजळमधून, अव कुठून काजळमधून, अव कुठून काजळमधून। मित्रांनो यायला लागतंय बर का 7 तारखेला कृषी मंत्री केसरी मैदानाला यायचं बर का। मित्रो, आज आपण काजळ फाटीवरती आलेलो आहे। काजळ तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे। काजळ फाटीवर येण्याचं कारण 7 सप्टेंबर 2025 रोजी माननीय कृषी मंत्री केसरी हे ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे आणि ह्या मैदानाची संपूर्ण माहिती घेण्यासंदर्भात आपण इथं आलेलो आहे। तर ह्या मैदानाचे आयोजक आहेत स्वर्गीय पांडुरंग व कान्हा कोल्हा फॅन्स क्लब, सर्व मित्र परिवार, पंचक्रोशी आणि आयोजक टीम आपल्या समोर आहे। नमस्ते एस के सेठ। नमस्ते, मी सचिन पटेल, माजी सरपंच काजळ। आता हे मैदानाचं मला स्वरूप सांगा, तर त्याच्या अगोदर हे मैदान कशासाठी आणि कशा संदर्भात घेतलंय ते सांगा। हे मैदान आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब, तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तमामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी मंत्री केसरी असं हे मैदान आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। कृषी मंत्री केसरी हे नाव देण्याचा उद्देश काय? आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दत्तमामा भरणे यांना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्रीपद हे नुकतेच आपल्या गेल्या महिन्यामध्ये मिळालं आणि त्याचाच एक प्रकारे आनंद उत्सव सर्व शेतकरी बांधवांनी साजरा करावा या हेतूने आपण एक शेतकऱ्यांचा रांगडा खेळ बैलगाडी शर्यत म्हणून ओळखला जातो, म्हणून हे मैदान आयोजित करण्याचं सर्वांच्या वतीने ठरलं। बरं, म्हणजे शेतकरी बांधवांच्या हितासाठी म्हणून हे मैदान घेतलेलं आहे। बरोबर। ह्या मैदानाचं ठिकाण सांगा। या मैदानाचं ठिकाण मोजे, काजळ तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे। बरं, ह्या मैदानात महाराष्ट्रातून बैलगाड्या येण्यासाठीचा रूट सांगा। या मैदानात महाराष्ट्रातून येण्याचा रूट बारामती लाकडी काजळ, संसर, बारामती संसर, काजळ, इंदापूर संसर, इंदापूरला सुरणे काजळ, तसेच भिगवण, अकोले, काजळ असं या चारही बाजूनी सगळा चांगले रोड आहेत येण्यासाठी जाग्यावर। आणि इथं ठिकाण डीपी आणि हायस्कूलच्या जवळ श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या शेजारी मैदान आहे। अच्छा, हा, या पूर्वी ही मैदान आपल्या या ठिकाणी 7 ते 8 मैदान झाले। ह्या ठिकाणी कंटिन्यू मैदान होते, म्हणजे ही फाटी सगळ्यांना माहित आहे, महाराष्ट्रात सर्वांना परिचित आहे। हा, ज्यावेळेस अगोदरची मैदान झाली, तुमची यात्रेपासून सगळ्यांच्या वाढदिवसाची ह्याची मैदान झाली इथं, पण त्या मैदानातून आता फार आमूलाग्र बदल दिसतोय मला। बदल केला, बदल असा केला की एक
ठराविक फाट्यांना जास्त उराडी असायची, बर ठराविक फाट्यांना कमी उराडी असायची. ते आपण मैदान एकदम क्लिअरच भरून घेतलेलं असल्यामुळे एकदम प्लेन मैदान केले. सगळं कटनाचं आणि मातीचं मिक्स मैदान आहे. मैदान एकदम सुसज्ज चाललंय. तुमच्या माध्यमातून काम चालू आहे हे तर सगळ्यांना दिसते. मैदानात कुठे एकार वगैरे ठेवला नाही तुम्ही? अजिबात नाही, एकार नाही, काय नाही. सगळ्या फाट्या 10 फाट्या एकसारख्या एक समान केलं. आणि त्यात परत तुम्ही तास टाकून फरांडी मारून रोलिंग करून ओके केले. एकदम मैदान जसं आता वाटतंय की आपल्याला इथं आता कबड्डीची गेम व्हावी इतकं मैदान सुपर झालेलं आहे. विमानतळ असल्याकडे दिसायला लागले एवढे चकाचक झाले आहे ना. मग काय बरं निश्चित. परिचय द्या. मी अक्षय दळवी. बरं आता हे जे आपलं 7 तारखेला कृषी मंत्री केसरी मैदान होणार आहे, तर त्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप सांगा मला. या कृषी मंत्री केसरी बैलगाडा शर्यत मैदानाचं प्रथम क्रमांक आहे 1,01,000 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 80,000 रुपये, तृतीय क्रमांक आहे 61,000 रुपये, चतुर्थ क्रमांक आहे 41,000 रुपये, पंचम क्रमांक आहे 31,000 रुपये, 6वा क्रमांक आहे 25,000 रुपये, 7वा क्रमांक आहे 21,000 रुपये, 8वा क्रमांक आहे 15,000 रुपये व क्वार्टर फायनलमधील पहिल्या 8 विजेत्या गाड्यांना प्रत्येकी 3,000 रुपये बक्षीस, प्रत्येक गाडी विजेत्याला 2 डाल, सेमीमध्ये 3 नंबरला येणाऱ्या गाडीला मेगा फायनल घेतला जाईल व प्रत्येकी 2 ढाली दिल्या जातील. बरं म्हणजे असे टोटल 48 बैल मालक 48 ढाली आणि 24 बक्षीस असणार. अच्छा म्हणजे 48 बैल मालक इथून गुलालात जाणार. बरं बरोबर. प्रत्येक बक्षिसासाठी 2 सन्मान चिन्ह असतील ना. ओके म्हणजे प्रत्येक बैल मालकाचा इथं विचार केला तुम्ही. बरं ह्या मैदानाची प्रवेश फी किती आहे? 1,000 रुपये. 1,000 रुपये. आणि सगळे नियम आहेत ती महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे असतील. आता नियम सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आपण नियम काय रिपीट करणार नाही. आणि नियम मित्र हो, नियम हे मैदाना दिवशी पुकारले जातील, लॉट काढताना अगोदर पुकारले जातील आणि मैदान सुरू होण्याच्या अगोदरही पुकारले जातील. आदल्या दिवशीच काढले जातील आणि लॉट्स आदल्या दिवशी काढले जातील. नोंदणी चालू केलेली आहे. हां तर आता नोंदणी किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे आणि किती तारखेपर्यंत आहे? 6 तारखेपर्यंत. 6 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर लॉट काढले जाते. 6:30ला लॉट निघते. नक्की काय होतं, आयोजक आधी सुरुवातीला म्हणतात की 6 वाजता 7 वाजता लॉट करणार आणि परत 10 वाजतात. 6:30 जेवढ्या गाड्या असतील तेवढ्याचे लॉट काढले जाते. शार्प 6:30 वाजता. ओके धन्यवाद भाई. नमस्ते पाटील, आपला परिचय द्या. नमस्ते, माझं नाव विकास पाटील. बरं आता मैदानाचं पूर्ण तुम्ही स्वरूपच पालटून टाकलेलं असं दिसतंय मला. तर काय काय केलं मैदानासाठी? मैदानासाठी मैदानाला जे उजवीच्या बैलाला जे पूर्वी गाड्या पळायच्या ते एकार जे होता ते संपूर्ण एकार आपण काढून माती भरून आणि जी उराडी जास्त लागत होती त्या बी ह्याच्यात माती भरून एकदम लेवलने ट्यूब लेवल सारखे फाटे चांगले केलेले आहेत. एकदम मैदानाला वेगळंच रूप दिलंय. वेगळंच रूप दिलेलं आहे. आणि मैदान असं झालंय की एकदम याच्यात खडा सुद्धा बघायला दिसणार नाही, असं एकदम क्लिअर झालेलं आहे. चप्पल काढून तुम्ही आपण पळू शकतो. चप्पल काढून आपण सुद्धा पळू शकतो, खडा टोचणार सुद्धा नाही. होय ना. बरं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालकांना शौकीनांना काय आवाहन कराल आणि नोंदी संदर्भात काय आवाहन कराल? सर्वांनी सहकार्य करून जास्तीत जास्त प्रमाणात गाड्याची नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी. आणि हे मैदान हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं भरवलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या बळीराजा मित्रांनी बैलांची गाड्यांची नोंद करून या मैदानात उपस्थिती दर्शवावी. मैदान जरी इंदापूर तालुक्यात होत असलं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण सपोर्ट आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्यात संपूर्ण सपोर्ट आहे. आणि ह्या मैदानात आपल्याला बारामती तालुक्याचे ढाण्या वाघ अध्यक्ष बाळासाहेब मदने आबा आणि उपाध्यक्ष मनोज आबा जगताप हे दोघंही उपस्थित आहेत. त्याचबरोबर बारामती तालुक्या इंदापूर तालुक्याचे ज्येष्ठ बैलगाडी मालक बाबाराजे उपस्थित आहेत. नमस्ते आबा. नमस्ते. आता तुम्ही ह्या मैदानात अगोदरही प्रत्येक मैदानात बैल घेऊन पाळण्यासाठी आला, समक्ष बैलगाडी संघटनेचे एक सदस्य अध्यक्ष म्हणून ह्या मैदानात आला. ते अगोदरचं मैदान आत्ताचं मैदानात काय फरक वाटतोय तुम्हाला? लय भारी मैदान, 1 नंबर बनवले. पहिलं काय होतं ढाळ होता, तो आता त्यांनी एकदम क्लिअर करून रोलिंग करून आता आपल्या परिसरात अशी फाटी नाही, त्या पद्धतीने उत्कृष्टाची फाटी तयार केली. इंदापूर तालुक्यात तर 1 नंबर मैदान आहे. 1 नंबर विशेष घ्यायचं मैदान.
होय ना. आता रोलिंग चालू आहे. तुम्ही संपूर्ण बैलगाडी मालकांना काय आवाहन करा? लवकरात लवकर म्हणजे उद्यापासूनच नोंद चालू होणार आहे. आजपासून ऑनलाईन नोंद चालू झाली आहे. सर्व बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. शेवटच्या 2 दिवसात नोंद करतात बैल मालक आणि त्या दिवशी काय होतं, मग सर्व्हर डाऊन असतो किंवा अडचण येतात, तर त्या संदर्भात काय सांगा? त्याच्यामुळे म्हणजे आजपासूनच ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे. त्यामुळे जी शेवटच्या 1 दिवसात किंवा शेवट करण्यापेक्षा आजपासूनच चालू करायला नोंद. आता हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या नियमाटीनुसार होणार आहे. हो. आणि ह्यामध्ये आपल्या बैलगाडी संघटनेचा सहभाग आहे. सहभाग बारामती तालुका, इंदापूर तालुका संघटनेचा पूर्ण म्हणजे आम्ही दिवसभर थांबणार आहे इथं. म्हणजे आमचंच मैदान असल्यागत मैदान आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही. धन्यवाद आबा. मित्र हो, महाराष्ट्रातला एक नामांकित ड्रायव्हर सोनू ड्रायव्हर निमसाकर आपल्याबरोबर आहेत, तर त्यांचा अभिप्राय विचारू. नमस्ते सोनू शेठ. नमस्कार. काय मैदान कसं काय वाटलं बघितल्यानंतर? मैदान 1 नंबर केलेला आहे. 1 नंबर केलेला आहे ना. तुम्हाला एक चालक म्हणून मैदान आवडलं का? 1 नंबर आवडलं. सर्व बैल मालकांना काय आवाहन करा? सर्व बैलगाडी मालकांना एकच आवाहन करीन, मैदान पहिल्यापेक्षा 1 नंबर झालेला आहे. पहिलं उजवीच्या बैलावर एकार येत होतं, पण आता सगळी 1 नंबर अशी लेवल झालेली आहे. अच्छा मित्र हो, ह्या मैदानाचे आयोजक ह्या नात्याने आपल्याबरोबर भैया बोलतील. नमस्ते भैया. नमस्ते. प्रथमतः आपला परिचय द्या. मी अक्षय भैया पांढरे. हां. आणि हे मैदान बर्नेमांच्या आणि अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेलं आहे, कृषी मंत्री केसरी. सगळ्या बैल मालकांना काय आवाहन करा? बैल मालकांना आवाहन करीन की इथं पळायसारखं मैदान आहे, सगळ्यांनी पळा येऊन सहकार्य करावे. आणि ह्या मैदानासाठी मैदान तयार करण्यासाठी कोणाकोणा सहकार्य, कोणाचे आभार मानाल तुम्ही? इथं सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानेन. तसेच आमचे दाजी माझे बापू कतार, भाऊदाजी, सरपंच असतील, आमचे दाजी असतील, सचिनदाजी, पयादाजी असतील, चिकूदाजी असतील, यांनी सगळ्यांनी सहकार्य केले. अक्षयदाजी असतील, इथल्या माणसांनी इतकं सहकार्य केलं की 4 दिवस झाले घरीच गेले नाही. आमच्या पैसे जायचे तुम्हाला मैदानात तयार करून दिलं. मैदान सगळ्यांनी सहकार्य, मैदान कराय टेप धरण्यापासून सहकार्य केलं सगळे. त्याचबरोबर मैदाना दिवशी सगळं आता निकाली पंचाचं काम संघटना करणार आहे. संघटना करणार. आणि ही जी आहे मैदान, ही यांची कमिटी आहे. ह्या मैदानावर कमिटी, त्या कमिटीत 17 जण सदस्य आहेत. त्या सदस्यातलं पंच राहणार, युथ संघटनेचं पंच राहणार, आबासो, मनोज आबासो, हे सगळे पंच राहणार आणि मैदान पार पडणार. आणि मैदानावर प्रत्यक्ष पार पडणार की असं मैदानच होणार नाही तालुक्यात, एवढं चांगलं. निश्चितच तुमचं मैदान जे तुम्ही कृषी मंत्री केसरी हे नाव दिलंय, तर नक्कीच त्या नावाला साजेसं मैदान तुम्ही करणार ह्याची खात्री आहे मैदान बघितलं कीच. आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.